विकसनशील नेतृत्व, कर्तव्यनिष्ठ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक, विकासासाठी अहोरात्र झटणारा, सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस, आपल्या 4.5 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 900 कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे, विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे, विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो. कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट संकेत जनार्दन भासे, नगरसेवक, कर्जत नगर परिषद. सन्माननीय आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या लोकसभेमध्ये नरेश म्हस्के साहेबांना आदेश दिल्याप्रमाणे ठाणे शहराची आपण मीटिंग केल्यानंतर विजय तोडकरे साहेब यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजय चौगुले साहेब आपल्या मार्गदर्शन करतील. आपण समोरासमोर गेलो. मागची मला वाटतं 19ची निवडणूक सोडली तर बाकीच्या सर्व निवडणुका आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्या. मग विजय नाटा लढले असेल, मी लढलो असेल, पण कुठे काय आमचे काही डिपॉझिट जप्त झाले नाही. आम्ही 4-5 हजार मताच्या फरकानेच आपले उमेदवार पडले असतील. म्हणजे या नव्या मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना तेवढ्याच ताकदीचे, जेवढे दुसरे लोक बोलत असेल तेवढ्याच ताकदीची आपली शिवसेना आहे. आज आपल्याकडे नाही बोललं तरी 32 नगरसेवक आपल्या शिवसेनेचे आहेत, आपले सर्व पदाधिकारी आहेत. आणि एवढी मोठी शंका, एवढी मोठी संख्या असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काही गरज नाही पडणार की आपल्या इथं उमेदवार आपला नसला नाही पाहिजे. आपला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार इथं असला पाहिजे. पदाधिकारी या ठिकाणी केसरकर साहेब तुम्ही आलात, आमच्या वतीने तुम्ही मुख्यमंत्र्यांना नरेश म्हस्के साहेब आहेत, इथं पाठक साहेब आहेत. आता आमचे सर्व कार्यकर्त्यांची आमची सर्वांची विनंती असणार आहे, पण या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार इथं असला पाहिजे. आणि मी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, मुख्यमंत्री साहेब आणि आता इथं केसरकर साहेबांना जर अनसडनली पडलं, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की केसरकर साहेबांच्या मीटिंगला येणार आहे. आम्हाला माहित होतं नरेश म्हस्के साहेब आहेत, रवींद्र पाठक साहेब आहेत, नाटा साहेबांनी आम्ही ठरवताना फक्त मी प्रतापला पण आम्ही सांगितलं होतं की तू पण आजच्या मीटिंगला ये म्हणून. पण केसरकर साहेब इथे येणार हे आम्हाला माहिती नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरा आणि केसरकर साहेब इकडे आले. म्हणजे एक प्रकारे तुम्ही लक्षात घ्या, आपल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या नव्या मुंबईची सुद्धा किती काळजी आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना आपल्या नव्या मुंबईची काळजी असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथला उमेदवार सुद्धा शिवसेनेचाच असेल असं आपण गृहीत धरून आपण चाललेला. याच्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की एकच गोष्ट आहे, जर उद्या निवडणूक लागेल, आपला उमेदवार असतील, मला वाटतं 20 मे काय फार लांब नाही, आज 1 एप्रिल आहे. एप्रिल म्हणजे अजून आपल्याला किती दिवस उरलेत, आपल्याला 30 आणि 10 20 दिवस आपल्याला अजून आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, आजपासून प्रत्येकाने आपण कामाला लागायला पाहिजे. उद्या जो उमेदवार कोणी येईल, आपला अट्टहास आहे, शेवटी आपला हक्क आहे, आपण आपल्या हक्काने आपण मागतोच आहे आपला उमेदवार असायला पाहिजे. पण उद्या कोणी असेल, मित्र पक्ष आणि आपल्या माध्यमातूनच ही निवडणूक होणार आहे, युतीच्या माध्यमातूनच, महायुतीच्या माध्यमातूनच आपण ही निवडणूक लढणार आहे. तेव्हा सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला ही निवडणूक लढायची आहे. मी माझी सर्व लोकांना विनंती आहे, मी या ठिकाणी नाटा साहेबांना पण सांगतो, नाटा साहेब आता ही वेळ, आता आपल्याला वाट बघत बसायची वेळ नाही. आपण सुद्धा आपले जेवढे कोणी आता आपले उपजिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, यांना दररोज संध्याकाळी मध्यवर्ती शाखेमध्ये दररोज मीटिंग घेऊन आपली त्यांची तयारी काय आहे. आज आपल्याकडे
1 महिना आणि 20 दिवस आपल्याकडे जरी असतील तरी सुद्धा आपली तयारी काय आहे याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो कोणी, मी तुम्हाला आज सांगतो, नाटा साहेबांच्या समोर सांगतो, इथं पदाधिकाऱ्यांच्या समोर सांगतो, जर थोडी कोणी हलगर्जीपणा केला तर त्या पदाधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. त्यावेळेसच मी नाटा साहेबांना सांगून पदावरनं त्याला बाजूला केलं जाईल हे पण सांगतो. सर्वांनी अलर्ट राहा, कारण ही आपली फार मोठी जिद्द आहे. आम्ही तर ठरवलेलं आहे की या ठिकाणी जर समजा युतीचं राज्य आहे, महायुतीचं इथं, महायुतीच्या इथं महानगरपालिकेमध्ये 80 ते 80च्या वरती नगरसेवक महायुतीचे आहेत, तर मला वाटतं ठाण्यामध्ये, ठाणे या 6 लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त नव्या मुंबईमधनं आपण जो कोणी उमेदवार असेल त्याला आपण लीड द्यायला पाहिजे. त्याच्यापासून आपण आत्तापासून कटाक्षाने कामाला लागायला पाहिजे. मी सर्वांना सांगतो की आज तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांकडे कधीही जा, कामासाठी जाता, त्याच्यावर सिग्नेचर घेऊन येता, कामं करून घेता आणि सर्वजण. मुख्यमंत्री कधी कोणाला ना बोलत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला, सर्वसामान्य सामान्य कार्यकर्ता दिला, आरोग्यापासून असो, शिक्षणापर्यंत असो, कुठलीही गोष्ट असो, त्याच्यासाठी प्रत्येक जण मुख्यमंत्री आपण नाही गेलो तरी त्यांचं कर्तव्य ते पार पाडत असतात. तेव्हा आपलं पण आता कर्तव्य आहे आणि खरोखरच या ठिकाणी आपण अलर्ट राहायला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे उपजिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुखांना सांगतो आणि उपजिल्हा प्रमुखांना मी सांगतो की या ठिकाणी कुठेही तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याला लीड द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त लीड द्यायचं आहे. आणि तो लीड हा शिवसेनेच्या माध्यमातूनच लीड दिला गेलेला असेल. दुसरा मित्रपक्ष आपल्या बरोबर असेल, पण आपली ताकद असेल, आपल्या ताकदीने आपल्याला सर्व लीड या ठिकाणी द्यायचंय. मी केसरकर साहेबांना परत एकदा विनंती करतो, नरेंद्र मस्केंना सांगतो, पाठक साहेब तुम्हाला सुद्धा सांगतो, नाटा साहेबांनी आमची दोघांची पण विनंती राहील की या ठिकाणी जो कोणी आपला उमेदवार असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी असायला पाहिजे, असा मेसेज तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा. आणि कुठल्याही आम्हाला कोणीही द्या, आम्हाला उमेदवार कोणी द्या, तो आम्हाला फक्त शिवसेनेचाच उमेदवार द्या, अशी मी तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी मी विनंती करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या माध्यमातून तुम्ही सर्वांनी एकत्र म्हणून आपल्या प्रत्येक विभागामध्ये नगरसेवक, जसा नगरपालिकेचे आपण इलेक्शन लढतो, नगरसेवकाचं सगळं काम करत असतो आपण, त्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलो आणि आपल्या 22 महिन्यामध्ये आपल्या सरकारने जे काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवलं. तर नक्कीच वाटतं मला या दोन्ही विधानसभेमधून जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला लीड मिळेल असं अपेक्षा मला वाटते. पुन्हा आजपासून आपण सर्वांनी या 22 महिन्यामध्ये या सरकारने जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पुस्तिका आपण त्या सर्व माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मिळतील ते आपणपर्यंत पोहोचवा. या माध्यमातून आम्हाला वाटतंय मी जास्त वेळ घेत नाही, आपण सर्वांनी आज सर्व शिवसेना विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूर मतदारसंघ या 2 विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांची ही बैठक गेल्या शनिवारी सकाळी नाटा साहेब आणि चौगुले साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि एक आपण आपल्या विभागाची बैठक लावू आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता शिंदे साहेबांचा फोन आला की आपल्याला लोकसभेमध्ये सर्वत्र आपल्याला बैठका लावायच्या, माहितीच्या बैठक लावायच्या. मी साहेबांना सांगितलं तुम्ही 12 वाजता सांगताय, परंतु सकाळीच नाटा साहेब आणि चौगुले साहेबांची चर्चा झाली आणि या विधानसभेच्या आपण शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका लावू हा आमचा निर्णय झाला. मला या ठिकाणी याचा उल्लेख यासाठी करायचा आहे की शिवसेनेने, संघटनेने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला 12 वाजता, पण त्या अगोदर 9 ते 9:30 10 वाजता या विभागात बैठक घ्यायची असा निर्णय आम्ही घेतला होता नवी मुंबईकरांच्या बाबतीत. अशा पद्धतीचा एक मेळावा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये मेळावा सुरू करायचा आहे आणि 2 दिवसात पहिला मेळावा लावायचा आहे कोल्हापूर वगैरे. मी ठामपणे सांगितलं साहेब आपण नवी मुंबईमध्ये मेळावा लावूया. साहेब म्हणाले 1 दिवसात ते तयारी करतील. मी म्हणालो साहेब 1 दिवसात नाही, तुम्ही त्यांना 6 तासाचा अवधी दिला तरी नाटा साहेब आणि विजय चौगुले साहेब त्या
शहराचं नेतृत्व करतात, 6 तासामध्ये सुद्धा तुमचा भरगच्च मेळावा लावू शकतात, हे तुमच्या विश्वासावर मी ठामपणे सांगितलं. आणि 1 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मेळावा या नवी मुंबईत लागला आणि प्रचंड अशी रस्त्यावर प्रचंड गर्दी, हॉलमध्ये प्रचंड गर्दी, असा मोठा मेळावा या नवी मुंबईमध्ये झाला 1 दिवसाच्या फक्त सामन्यामध्ये. त्यामुळे 6 तासाचा जरी अवधी दिला तरी सुद्धा नवी मुंबईचे शिवसैनिक हे पाहिजे ते करू शकतात. 10,000ची सभा करू शकतात, 1 लाखाची पण सभा घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मनात जे काही आहे ते 100% खरं होणार, कारण मुख्यमंत्र्यांना तुमची काळजी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तो विश्वास मुख्यमंत्र्यांचा संपादन केलेला आहे. त्यामुळे कुणीही नाटासाहेब आणि चौधरीसाहेब काळजी करू नका, आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतील. याचं कारण या ठाणे जिल्ह्याला आपल्या सगळ्यांचे लाडके नेते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या कार्यकारिणीतून, त्यांच्या मार्गदर्शनातून आपण तयार झालेलो आहोत. आजचा जो हा मेळावा आहे, ही जागा शिवसेनेला पाहिजे, त्या शिवसेनेचा उमेदवार पाहिजे हे सांगण्याकरता नाहीये. तर उमेदवार कोणीही असेल, महायुतीचा उमेदवार असेल, त्याकरता हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कुशीतून तयार झालेला, एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून काम करत असलेला हा नवी मुंबईतील शिवसैनिक आहे. आणि आम्ही लढण्याकरता तयार आहोत हे सांगण्याकरता आजचा हा मेळावा आहे. मला सकाळपासून बऱ्याच वृत्तपत्र मीडियावाल्यांचे फोन आले, नक्की काय आहे, नक्की काय आहे, नवी मुंबईत असं होणार, नवी मुंबईत तसं होणार. नवी मुंबईत काहीही वेगळं होणार नाही. नवी मुंबई हा महायुतीच्या पाठीमागे उभा राहणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि आमचे शिवसैनिक आहे. नवी मुंबईचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदेश देतील तेच नवी मुंबईत होणार आणि तेच काम आमचे शिवसैनिक करणार हे सांगण्यासाठी हा मेळावा. अनेक इच्छुक असतील, पक्षात इच्छुक असतील, आणखी कोण इच्छुक असतील, परंतु आपल्याला काम करत असताना 2 चेहरे समोर ठेवायचे. 2 चेहरे कुठले? तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेहरा आणि एक तुमच्या आमच्यातला काबाड कष्ट करून शून्यातनं विश्व निर्माण करून या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख खुर्चीवर बसलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा चेहरा. हे 2 चेहरे आपल्या समोर ठेवायचे. आपल्याला माहित आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेला आहे, या महाराष्ट्रातून 45च्या वरती खासदार आम्ही निवडून आणणार. त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा या दोघांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवार हा आपल्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द. आणि तो शब्द पूर्ण करत असताना आपण जो काही रेकॉर्ड केलेला मागच्या वेळी 5 लाखाने ही सीट आपल्याला निवडून आपण दिली होती. आपल्या सगळ्यांच्या काबाड कष्टातून लोक नंतर विसरले, परंतु आपण सगळ्यांनी मेहनत करून आपण जी खासदारकी निवडून दिली होती त्याच्यापेक्षा जास्त मतांच्या मताधिक्याने हा ठाणे लोकसभाचा उमेदवार निवडून येणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे आपण फक्त 2 चेहरे, एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेहरा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आणि त्यांना आशीर्वाद असणारे त्यांच्या पाठीमागे असणारे नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा, हे लक्षात घेऊन आपल्याला काम करायचे. आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी काम करायचे. तुम्ही विचार करा, आपल्या एखाद्या कृतीमुळे आपण पाहतोय आता तुम्हाला आपल्या खासदारांचे जे आपण निवडून आणलं त्याचे फोन यायला लागले असतील. बऱ्याच जणांना फोन येतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, फोन करतायत, आणि तो माझा आहे. बऱ्याचदा आपण फोन घेताना कंटाळा येतो, आता 15 मिनिटं काय फोन आपला कान खाणार. याआधी आपल्याला कंटाळ बोलत होते, आता आपल्या सगळ्यांचे वाढदिवस प्रत्येकाला आठवायला लागले त्यांना असो. परंतु
आपल्याला चुकून जरी काही दगाफटका आपला झाला आपल्याकडून, आपली सीट काही पडणार नाही किंवा तुम्ही त्यांना कोणाला मदत केली पण ते काही निवडून येणार नाही. परंतु जर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना ठाणे शहराच्या बाबतीत जर मान खाली घालावी लागली तर या नवी मुंबईकर आणि ठाणेकरांना कोण विचारणार नाही, एवढं आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. हा माझा, तो माझा, रवींद्र पाटील का, नरेश मस्के का, प्रताप सरनाईक का, विजय चौगुले का, नाटा, अगदी आपल्या विजय माने असेल, किशोर पाटकर असेल, आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नाही. आमच्या दृष्टीने आमच्या शिंदे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला शब्द महत्वाचा आहे आणि त्यासाठी आमची शिवसेना काम करणार आहे आणि त्यासाठी हा मेळावा आहे, ही शपथ घेण्याकरता हा मेळावा आहे. त्या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आहेत. तुम्ही सांगा आपल्यावर काय काय वेळ आहे, आपलं सुखदुःख असेल, तो माणूस एकनाथ शिंदे नावाचा माणूस कुटुंब प्रमुखासारखा, आपल्या मोठ्या भावासारखा तो माणूस आपल्या पाठीमागे आला आहे. ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट येते, ज्या ज्यावेळी एखादी संकट येतं, त्यावेळी 10 ते 15 मिनिटात, 25 ते 30 मिनिटांमध्ये, रात्री 2 वाजता पण आपण वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचे जाऊ शकतो आणि 10व्या मिनिटाला मी मुख्यमंत्री आहे, मी मंत्री आहे, हे सगळं सोडून ते एकनाथ शिंदे तुमच्याशी चर्चा करायला बसतात. आणखी काय पाहिजे आपल्याला, आणखी काय पाहिजे शिवसैनिकाला, काय पूर्वी आपल्याला मिळालं होतं. मी महापौर होतो ठाणे शहराचा, लहानपणापासून काम करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अरे मी महापौर असताना कोविड सारखा काळ होता, लस मला पाहिजे होती, पण आपला मुख्यमंत्री जे होते कधीच आम्हाला भेटले नाही हो. परंतु आपला मुख्यमंत्री आणि छोट्या मोठ्या कामासाठी सुद्धा तुम्हाला भेटतोय. आणखी आमच्या शिवसैनिकांना दुसरं काय करतोय आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मजबूत करण्याकरता आपल्याला काम करायचं. एकनाथ शिंदे साहेब मजबूत तर हा महाराष्ट्र मजबूत आणि नवी मुंबईकर आणि ठाणेकर मजबूत तर एकनाथ शिंदे साहेब मजबूत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. या ठिकाणी बऱ्याच योजना आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या. महिलांसाठी योजना आहेत, पुरुषांसाठी योजना आहेत, कामगारांसाठी योजना आहेत. आपण सगळ्यांना त्याचं प्रशिक्षण आपण देणार आहोत. आपण जेव्हा लोकांच्या घरी जाणार त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु लोकांची काळजी घेणारा मुख्यमंत्री, मला उदाहरण देतो, वयश्री योजना जी आता सांगितली 5 ते 6,000 फॉर्म या नवी मुंबईतून भरले गेले. मी साहेब तुम्हाला अभिमानाने सांगेल, त्या ठाणे लोकसभामध्ये आज 55,000 फॉर्म रेडी भरलेले आहेत ठाणे लोकसभामध्ये आणि ते आमच्या शिवसैनिकांनी भरलेले, तुमच्या आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांनी भरलेले. केसरकर साहेब, वयश्री योजना सुरू करण्याचा तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि वयश्री योजना मध्ये जी अट टाकली गेली की शाळा रहिवासी दाखला पाहिजे, गॅझेट प्रसिद्ध झालं आणि जस्ट आम्ही चेक केलं, शिंदे साहेबांच्या समोर मी बसलो होतो. मी म्हणलं साहेब आपण वर्षाला देणार 3,000, जर रहिवासी दाखला जर पाहिजे असेल तर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागतो, जन्मतारखेचा दाखला द्यावा लागतो. आता तो जो 75 वर्षाचा वरचा जो माणूस आहे तो आता शाळा सोडल्याचा दाखला आणणार कुठून, जन्मतारखेचा दाखला आणणार कुठून, त्या तहसीलदार कार्यालयात त्याला जायचं तर 1,000 रुपये खर्च आहे, रिक्षा जाणं येणं ते ऑनलाईन करायला लागतं. पुन्हा आपल्याला रहिवासी दाखला पाहिजे असेल तर त्याची 40 रुपये फी, तो एजंट जो असेल तो 500 रुपये घेतो. साहेब ही योजना लोकांपर्यंत पोहोचणार नाही. सचिव ऐकायला तयार नव्हते. मुख्यमंत्र्यांना आपण सांगितलं, साहेब बोलो फक्त एक आधार कार्ड तुम्ही त्यांच्याकडनं मागा, एक ऍफिडेव्हिट लिहून द्या आणि तो विषय मार्गी लावला. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब सचिवाला सांगितलं, मान्य म्हणून सचिव होते, नरेश मस्केंची तुम्ही चर्चा करा आणि तुम्ही नियम बदला. दुसऱ्या दिवशी नियम बदलले साहेब. आचारसंहिता लागणार होती, त्यामध्ये कंडिशन्स ठेवली की ऑनलाईन सबमिशन ठेवा. 2 दिवस आचारसंहितेला बाकी. बरं महापालिकेचे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे काही ऑनलाईन सबमिशन करायचं, 50-55 ऑनलाईन सबमिशन करा. त्या काय ते कॉम्प्युटर डाटा बिटा तो काय पुरला पाहिजे.
साहेबांना पुन्हा सांगणार, साहेब बोलले आणखी काय करायला पाहिजे. मी बोललो साहेब ऑफलाईन सुद्धा सबमिशन ठेवा. साहेबांनी ताबडतोब सचिवाला फोन केला भागेलला आणि त्यांना सांगितलं ऑफलाईन सबमिशन सुद्धा ठेवा. आपल्या जिल्हा शाखेतर्फे माणसं आपण नेमली आणि आज 55,000 वयश्री योजनेचे आपले सर्वांचे फॉर्म या ठाणे लोकसभेचे कलेक्टर ऑफिसला जाऊन रेडी आहेत, त्या ठिकाणी सबमिट झालेले आहेत. फक्त आता गुप्ता म्हणून जे काही गृह अर्थ खात्याचे सचिव आहेत, ते काही डिरेक्टर आहेत, त्यांच्याकडे 540 करोड रुपये पूर्ण महाराष्ट्राला वयश्री योजनेचे जे काही पैसे आहेत ते डायव्हर्ट करण्याचं काम बाकी आहे. ज्या दिवशी हे काम होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाला पैसे येतील आणि लोकांच्या अकाउंट्स मध्ये 3,000 रुपये गेले जातील ऑटोमॅटिकली बँकेतर्फे ट्रान्सफर केले जातील. असा मुख्यमंत्री आपला आहे, असा तळागाळावर काम करणारा मुख्यमंत्री आपला आहे. त्यामुळे आपल्याला जे काही काम करायचं आहे तो मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्याकरता करायचं आहे. ठाणा आपला मुख्यमंत्री आहे, ठाण्याचा मुख्यमंत्री. नवी मुंबई म्हणजे काही वेगळं नाही, तुम्ही ठाण्याचा एक भाग आहे. धर्मेंद्र आनंद साहेबांच्या मेहनतीने तयार झालेल्या शिवसेनेचा आपण एक भाग. मी तुम्हाला आणखी एक सांगतो की आम्ही जेव्हा कार्यक्रमाला जातो, आज सकाळपासून आताही मीडियाला विचारणार, अरे तू इच्छुक आहे, काय चाललंय, कोण इच्छुक आहे, काय कोणाला तिकीट मिळणार. आमच्या दृष्टीने कोणाला तिकीट मिळणार हे महत्वाचं नाहीये, कोणी इच्छुक नाही. आपल्यामध्ये ती पद्धतच नाहीये. फॉर्म भरून घ्यायचे, इच्छुक काय 10 लोक घेऊन जा, 20 लोक घेऊन जा, काही गरज नाहीये. आमच्या दृष्टीने आमचे शिंदे साहेबांचा शब्द, शिंदे साहेबांची इब्रात, शिंदे साहेबांची इज्जत, शिंदे साहेबांचा ठाणे जिल्हा हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार. तर कोण कुठला नरेश मस्के, भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत विजय माने वगैरे सर्व मंडळी आहेत. या नवी मुंबईत येत होतो, महापौर झालो, नगरसेवक झालो, आज शिवसेनेच्या एका चांगल्या पदावरती मी काम करतोय. केवळ पक्षनिष्ठा आणि माझा तुझा कोण केलं नाही म्हणून या पदावर आहे. हीच माझ्या दृष्टीने पक्ष नेतृत्वाने दाखवलेला हा माझ्या दृष्टीने विश्वास माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. पक्षासाठी काम करणं आमच्या माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. मी अशाच पद्धतीने काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने इतरांनी सुद्धा ठरवलेलं आहे. गेल्या 2 दिवस आपण साहेब लोकसभा वाईज अनेक मतदारसंघात बैठका लावण्याकरता विविध पक्षांच्या ज्या आपल्या महायुतीतल्या पदाधिकाऱ्यांना मी फोन करतोय, सगळ्यांना भेटतोय. शेवटी ठाणं आपलं आहे. अरे उमेदवारी जाहीर झाली नाही, कशासाठी करताय, उमेदवार जाहीर होऊ द्या. मी त्यांना सांगितलं तुम्ही उमेदवारी आमच्या दृष्टीने महत्वाची नाही, आमच्या दृष्टीने नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ठाणे लोकसभेमधून सर्वात जास्त मतांनी ती सीट निवडून आणणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि अशा दृष्टीने आमचं शिवसैनिक काम करतो. आता उमेदवारासंदर्भात तुम्ही साहेब बोलला, जे आपले मागचे आपले मित्र सगळ्यांचे वैयक्तिक मी त्यांच्यावर बोलणार नाही, ते खूप वैयक्तिक बोलले. आपल्या ऐरोलीचा काही एक आपल्याकडे मागून आला होता, कानामधून आणून तिखट बनवण्याचा प्रयत्न करत होता चौगुले साहेब. त्याला घेऊन मोठ्या मोठ्या इंटरव्ह्यू देत आहेत, चिव्या देत आहेत, परंतु त्याच्याबद्दल आम्ही अजून वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही बोलायला गेलो ना तर खूप भारी पडेल. त्यातले बरेचसे शिवसैनिक नगरसेवक आपण गेला असेल सकाळच्या वेळी कार्यालयात तराईला, तेव्हा पूजा अर्चा करताना आपण पाहिलं असेल, घंटी आपले वाजवत असतात आणि तोंडातून शिव्या देत असतात. हे खरं आहे की नाही सांगा ना, खरं आहे की नाही. चौगुले साहेब घंटी वाजवत असतात, एका बाजूला मंत्र, एका बाजूला शिव्या. अरे तू कोणाच्या जीवावर झालास? पैसा खर्च न करता वाढदिवसाला येणार ते पण मुख्य आमचा पदाधिकारी नगरसेवक आणणार. 2 वेळा ते खासदार झाले. केवळ आपल्या कार्यकर्त्यांचं मॅग्नेट त्याच्या मागे होतं म्हणून ते झालेले. ती लोकचुंबकाची शक्ती आपल्याला काढून घ्यायची आणि त्यांची योग्यता काय हे आपल्याला दाखवायची. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ही आपली लोकचुंबक शिवसैनिकांची जी शक्ती होती ती शक्ती आपण आता काढून घेतलेली आहे त्याच्याकडनं आणि आता त्याला त्याची ताकद काय, त्याची योग्यता काय आहे ही आपल्याला दाखवायची आणि याकरता मेहनत आपल्याला करायची. प्रत्येक वार्डामध्ये शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, जबाबदाऱ्या फिक्सेशन करा, तुम्हीच करा. वार्डनुसार शाखेनुसार निवडणुकीची जबाबदारी, कोण काय करणार, कोण प्रचार करणार, कोण लोकांपर्यंत जाणार, कशा पद्धतीने जाणार, हे त्याचं पूर्णपणे प्लॅनिंग
आपण तयारी करायला ठेवा. महायुतीचे मेळावे सुरू होतील. आपल्याकडे सुद्धा महायुतीचा मेळावा होईल. आम्ही 3 तारखेला ठाण्याला 2.5 मतदारसंघाचा मेळावा आहे. मीरा भाईंदरला 4 तारखेचा मेळावा आहे. त्याचबरोबर वॉर्डनुसार आम्ही ठाण्यामध्ये 2-2 वॉर्ड शिवसैनिकांचे मेळावे, शिवसेनेचे पदाधिकारी, मग आम्ही जिल्हा प्रमुख असतील, पाठक साहेब असतील, ते सुद्धा आम्ही मेळावे लावलेले आहेत. त्या विभागात लावलेले आहेत. तुम्ही म्हणाल विष्णुदासमध्ये आपण मेळावा, आता हा मेळावा आपला झाला. आपण वॉर्डा शिवसैनिकांच्या बैठका, मग गटप्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी शिवसेना म्हणून सुरू करा. आणि मग उमेदवारी जेव्हा जाहीर होते तेव्हा माहिती म्हणून घेऊ. परंतु आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या पदाधिकारी, आपल्या शिवसैनिकांकरता मेळावे सुरू करा. उमेदवार शिवसेना, उमेदवार शिंदे साहेब, अशा पद्धतीने आपण काम सुरू करा. आपल्या मनाविरुद्ध होणार नाही. तुम्ही कामाला लागा, एवढे या ठिकाणी सांगतो. कारण या धर्मवीरांच्या भूमीतलं, ही धर्मवीरांची भूमी आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमीतलं धर्मयुद्ध जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहू. एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए. परंतु दिशाणी ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार. आपल्याला निश्चितपणे सांगतो, खूप वेळ झालेला आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. खरं तर आज मोदी साहेब आलेले होते मुंबईमध्ये. त्यांच्या स्वागताला गेल्यानंतर मी थेट नवी मुंबईत येऊन थांबलो. मी म्हटलं की एवढी ट्रॅफिक असते की माझ्यामुळे वेळ व्हायला नको. शेवटी चौधरी साहेबांच्या इथं जाऊन बसलो. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे की आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं. का पुढे घेऊन जायचंय? तुमच्या आमच्या मुलांसाठी कामं इथं निर्माण झाली पाहिजे. लाखो नोकऱ्या आपल्या सरकारने निर्माण केलेल्या आहेत. का सांगा मला की कोस्टल रोडचं काम होत नव्हतं? का अटल सेतू होत नव्हता? का मेट्रो होत नव्हती? स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल, परंतु आम्हाला काहीतरी आमचं मिळालं पाहिजे, ही जी भूमिका होती याच्यामधून महाराष्ट्र बाहेर आलेला आहे. महाराष्ट्राची प्रगती व्हायची असती तर महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. आणि मग तो समृद्धी महामार्ग असेल तर मी काल केरळमध्ये गेलो होतो. आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या साहेब आहेत, चांगल्या आमचे आमदार आदरणीय पाठक साहेब आहेत. चांगल्या वागल्यानंतर बोलू नये, वेगळे सगळे चांगले वागते बोलल्यानंतर मला बोलायची पाळी आली. पाठक साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, सगळेच आपण सगळ्यांच्या नाव घेत नाही. बराच वेळ झाला आहे. द्यायला आले. आणि तुम्हाला एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, ही लढाई आहे, ही लढाई विकासाची लढाई आहे. आणि विकासाची जेव्हा लाट येते तेव्हा त्या लाटेला कोणी थोपवू शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असे काही धुरंधर नेते आहेत की त्यांना कळतं की आपण कधीच एवढं काम केलेलं नाही. आणि ही जी लाट संपूर्ण भारतामध्ये आलेली आहे ही विकासाची लाट आहे, की आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जी लाट आदरणीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी सुरू केलेली आहे ही आपल्याला थोपवता येणार नाही. आणि थोपवायची असेल तर कशी थोपवायची? तर आपल्याला एक सहानुभूतीची लाट तयार करायला लागेल. आणि तुम्हाला पहिलं कर्तव्य हे आहे की आपण घरोघर जाऊन सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आज विकासाची गरज या महाराष्ट्राला, महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतं. ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज आहे त्यावेळेला सह्याद्री महाराष्ट्राच्या हिमालयाच्या दर्शनासाठी धावून गेले नाही. आणि म्हणून आज केवळ मराठी माणसांबद्दल बोलायचं, परंतु त्यांच्यासाठी काय करायचं नाही, अशी जी लोक आहेत. मला एवढंच आपल्याला सांगायचं की जसा मी शिक्षण मंत्री तसं मराठी भाषेचं पण म्हणते. मराठी भाषेचं धोरण 26 वर्षामध्ये होऊ शकलेलं नव्हतं. ते धोरण आदरणीय शिंदे साहेबांनी मला भाषाचा मंत्री झाल्यानंतर अगोदर सांगितलं, तुला काय करायचं आहे तर मराठी भाषेचं धोरण या ठिकाणी आणायचं आहे. मराठी मुंबई, मराठी नवी मुंबई, मराठी ठाणे, परंतु बोलताना लोक हिंदीत बोलतात. याच्या पुढे कुठल्याही ऑफिसमध्ये जायचं असेल तर त्या ऑफिसरला सुद्धा मराठीमध्ये बोलायला लागेल आणि काम करणारा माणसाला सुद्धा मराठी भाषेचा स्वाभिमान म्हणतात. आणि म्हणून असे मी आपल्याला सांगू इच्छितो की जगभरातली मराठी माणसं आता एकत्र झालेली आहे. कशासाठी एकत्र झालेली आहेत? तुमच्या आमच्या विकासासाठी एकत्र झालेली आहे.
मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला जर्मनीला पाठवलं होतं नाटासाहेब शिंदे साहेबांनी. तिथं जाऊन आलो, परंतु आम्ही करार केला. काय करार केला की महाराष्ट्रातल्या 4 लाख मुलांना जर्मनीमध्ये नोकऱ्या दिल्या जातील. आपल्यासाठी 6 केंद्र त्यांनी उघडलेली आहे वेलकम करण्यासाठी. विजा नुसता त्या मुलाला विजा मिळणार नाही, तर फॅमिली विजा सुद्धा देण्याची तयारी दाखवली. जगातल्या कुठल्याही राष्ट्राने हे असे आपले दरवाजे कोणासाठी उघडे केलेले नाही, ते महाराष्ट्रातल्या लोकांसाठी का उघडे केले, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की कशा रीतीने चांगलं वागायचं, कशा रीतीने चांगलं बोलायचं. हे जे लोक आज बोलताय, खोटं बोलताय, खोटं बोलण्याचे ह्यांना शिकवण्या लावलेले आणि त्याच्यामुळे तुम्हाला घरोघर जाऊन हा गैरसमज दूर केला पाहिजे. कोणीही मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तो पैशाला विकला जाऊ शकत नाही. तो आपल्या जे आपले विचार असतील, जे तेजस्वी विचार असतील महाराष्ट्राचे, तेच कायम ठेवण्यासाठी काम करणार. आणि म्हणून काँग्रेसची संस्कृती काय होती याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. ठराविक लोकांचं त्या ठिकाणी त्यांना बरं वाटावं असे निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावर निवडणुका जिंकायचे, ही काँग्रेसची संस्कृती होती. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध एक मनुष्य स्वाभिमानाने उभा राहिला आणि त्या माणसाचं नाव होतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी सांगितलं की मतासाठी कोणाच्या मागून धावू नका. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला माझ्या पक्षाचं काँग्रेसबरोबर विलीनीकरण करायचं असेल तर त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन. त्यांच्या भाषेत सांगायचं तर मी माझं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांचे विचार होते. आज बाळासाहेबांचे विचाराची गद्दारी कोणी केली? कोण गेलं काँग्रेस बरोबर? ज्याचं लालूचांगण काँग्रेस पक्ष करत होते आज 30 वर्ष मातोश्रीवर बसलेली दिसतात. कुठली संस्कृती आहे? आणि म्हणून यांचं खरं स्वरूप हे महाराष्ट्राच्या समोर आणलं. सर्वसामान्य शिवसैनिकांची दिशाभूल होते, ती दिशाभूल थांबवण्याची आता वेळ आलेली आहे. मोदी साहेब वेळोवेळी कसे वागले ते बाळासाहेबांच्या विचारात होते की ते बाळासाहेबांच्या काय नेतृत्व राहिले हे मी लवकरच सगळं तिन्ही पक्षाच्या व्यक्तीने एक प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राला सांगणार आहे. आणि हा विचार घेऊन आपल्याला महाराष्ट्राच्या घरोघर गेलं पाहिजे. महाराष्ट्र हे आपल्या राष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र चालला तर राष्ट्र चालणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती झालीच पाहिजे. ज्या ठिकाणी 40 लाख रुपयाची जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणली कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी तर त्याचे सत्कार होतात, पण तिथं 3,70,000 कोटीचे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांना मात्र नावं ठेवली जातात. 2 लाख रुपये फक्त आधारासाठी 2 कोटी किंवा 2.5 कोटी रुपये वाटणारे मुख्यमंत्री स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात. परंतु त्याच काळामध्ये 200 कोटी रुपये गोरगरिबांच्या उपचारासाठी वाटणारे मुख्यमंत्री कोण असतील तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आधीच्या वक्त्याने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. शिवसेनेची भूमिका अशी आहे की पंतप्रधानांनी जे अबकी बार 400 पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पुरं करून दाखवायची असेल तर 40च्या वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल. आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल. 2 मुख्य पक्ष आहेत, अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे. आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे हे जागोजागी सुरुवात होतील आणि नंतर ही वजवणूक ज्यावेळेला आवडली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला सहानुभूतीच्या लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल. कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही. पाठीवर थाप म्हणून ज्याला बाळासाहेब लढ म्हणायचे त्याला शिवसैनिक लढत राहिला ही वस्तुस्थिती आहे. आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील. जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं, त्यांना कोणीही सत्तेवरून काढलं नाही. मी स्वतः याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो शिंदे साहेबांना परत बोलवूया, सगळे एकत्र होऊया. आम्हाला काय उत्तर दिलं गेलं, तुम्ही सुद्धा जा, तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जा. ज्या नेत्याने ट्रेन दिलं आमदारांना, एखादा आमदार आजारी पडला आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला रात्रीच्या रात्री हेलिकॉप्टर पाठवून त्याला जीवदान दिलं.
ते शिंदे साहेबांना कसे विसरणार? शेवटी आपल्याला पक्षाच्या संदर्भात जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते ही सुद्धा आपल्याला खोडून काढायला लागेल. तर भाजप विरोधात ही बैठक आहे, ही बैठक घेऊन मेळावे घेऊन विभागीय मेळावे घेत आहेत, त्या विरोधात नायकांचा विरोध केला जात आहे का कुठेतरी? बिलकुल नाही. सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे. सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचे सुद्धा मेळावे होतात, त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील. सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिका सुद्धा सांगायला लागते आणि ठाणे वासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे आणि त्याच्यामुळे इथे कोणी उमेदवार असला तरी तो धनुष्यबाणावर उभा राहावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. महायुतीचा जो काही निर्णय असेल तो घेऊन शेवटी हा शिंदे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवणं हे प्रत्येक शिवसैनिक त्याच्यासाठी बांधील आहे आणि ती बांधिलकी जपण्यासाठीच आजचा मेळावा होता. हा मेळावा कोणाच्याही विरोधात नाही. हा महायुतीच्या पुढे होणाऱ्या मोठ्या मेळाव्याची ही पूर्वतयारी आहे एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगायचं. ठाणे लोकसभेमध्ये सर्वात जास्त भाजपचे आमदार आहेत म्हणून त्यांनी या जागेवर दावा केलाय. त्यामुळे ठाणा अद्यापर्यंत तुमच्याकडे त्यांच्याकडे सुटलेलं नाहीये, काय म्हणाल? आपण हे बघा असं आहे की आता आपल्या आमदार हे खरं तर शिवसेनेचे जास्त आहेत या मतदारसंघामध्ये. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यातील 2 लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आणि 1 भाजपच्या वाटेला येणार हे पूर्वीपासून ठरलेलं होतं. असं असताना त्याच्यामध्ये आता काही जर चर्चा चालू असतील तर त्या चर्चा सुद्धा आपापल्या कुटुंबामधली ही बाब असते. कुटुंबामध्ये आम्ही चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा ही कुटुंबापुरती मर्यादित असते आणि त्या बंदखोलीतून ज्याला आम्ही बाहेर पडतो त्याला आम्ही सगळे एक असतो कारण आमचं एक कुटुंब आहे आणि हे महायुतीचं कुटुंब आहे. त्याच्यापेक्षा जास्त हे बाळासाहेबांचं कुटुंब आहे. बाळासाहेबांनी युती घडवली महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आम्हाला कायम ठेवायची आहे. ते युती कायम राहावी म्हणून एवढा मोठा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये दिला. तो बाळासाहेबांच्या विचाराचा लढा होता. त्या लढ्याची अवहेलना करण्याचे जे काम करतात ते बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत. आज त्यांच्याबरोबर कोण लोक असतात एकदा चित्र काढा. हे फोटो जरी बाळासाहेबांनी बघितले असते तरी बाळासाहेबांनी त्यावेळेला योग्य ती कारवाई केली असती. आज दुर्दैवाने बाळासाहेब तिथं आहेत, नाहीतर ह्या लोकांना मातोश्रीची दारं कधीही उघडी झाली नसती. एवढं मी तुम्हाला हे बघा शेवटी महायुती म्हणून आपल्याला माहिती आहे की पालघरची सीट ज्या वेळेला आम्हाला भाजपने सोडली शिवसेनेला त्याला आपला उमेदवार सुद्धा दिलेला होता. शेवटी युतीमध्ये आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत आणि त्याच्यामुळे हे सगळं युतीमध्ये चालतं. हे तुम्ही काँग्रेस किंवा त्यांचे दुसरे जे पवार साहेबांची आता उरलेली राष्ट्रवादी आहे किंवा उद्धव साहेबांची उभाठा आहे यांच्या बाबतीत असं दाखवा. ते असं नाही करत. ते म्हणतात एकामेकांच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करूया. ही त्यांची बोलायची भाषा असते. आमची बोलायची भाषा अशी असते की कॅन्डिडेट कोण आहे याच्यापेक्षा तो महायुतीचा कॅन्डिडेट आहे ही भावना महत्वाची असते. म्हणून पालघरला आम्ही चिन्ह बदललं ना. एकूण सूर जो होता हा सूर शिवसेनेच्या हे बघा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आज हे सगळं बोलून आपापसामध्ये वाद का निर्माण करायचे? आमच्या कार्यकर्त्यांना काही वाद निर्माण करायचे नाहीत. तुम्हाला थोडस ह्याच्यामध्ये गंमत वाटते परंतु तुमच्या गमतीसाठी आम्ही आमच्यामध्ये वाद का निर्माण करायचे हा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचंय की कोण उमेदवार आहे हे महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील आणि आमचा जो कोण उमेदवार असेल तो किमान 5 लाख मताच्या फरकाने निवडून येईल एवढं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जर महायुतीचा तो उमेदवार असेल संजू नाईकांना उमेदवारी मिळाली असा भाजपने सर्वे केलेला आहे आणि राजन विचारे यांच्यापुढे इतर जर कोणी उमेदवार असेल तर राजन विचारे निवडून येतील असं ठामपणे सांगितलं जातंय. त्यामुळे याचाच अर्थ भाजपचा जो भाजप आणि शिवसेना शिंदे गट आहे त्यामध्ये महायुतीचा खडा पडेल का येणाऱ्या काळामध्ये? एक मला आपल्याला एवढंच सांगायचं की तुम्हाला एवढं डिटेलमध्ये माहिती आहे की भाजपच्या सर्वेमध्ये काय आहे तर आमच्या सर्वेमध्ये काय आहे ते एकदा सांगून टाका. कारण आमच्याकडे काय सर्वे नाही आहेत का? आमच्याकडे रिपोर्ट नाही आहेत का? शेवटी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची खडानखडा माहिती असते त्याच्यामुळे ते हा रिपोर्ट घेणार नाहीत का?
आणि तुम्ही असं का समजता की संजीव नाईक हे आमचे विरोधक आहेत म्हणून? संजीव नाईक हे महायुतीचे एक भाग आहेत आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला महायुतीचा कॅन्डिडेट ठरेल त्यावेळेला चौगुले साहेबचा त्यांचाच प्रचार करत बसणार, संजीव नाईक त्यांचाच प्रचार करत बसणार आणि नाईक साहेबचा त्यांचाच प्रचार करत बसणार, आमचे नाहटा साहेब सुद्धा त्यांचाच प्रचार करत असणार, मस्के साहेब असणार, फाटक साहेब असणार. इच्छुक असताना ते सगळे इच्छुक आहेत, परंतु एकदा कॅन्डिडेट ठरला की महायुती म्हणून आम्ही एक आहोत हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे गमतीने बोलता ते अनेक वेळेला लोक सिरियसली घेतात. म्हणून महायुतीचं जी वारा आहे तो संपूर्ण भारतामध्ये आहे आणि तेच पुढे लाट ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा येईल हे तुम्ही लवकरच बघा.